तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज 3 वाजता आलो ड्युटीवर. तर आज स्टाफसाठी वड्याची भाजी बनली होती. एक नंबर लागत होती, पोटभर जेवलो. बाकी भावांनो, माझं नाव यश आहे. मी प्रॉपर नांदेडचा आहे. मी नांदेडमध्ये द्वारका हॉटेलला जॉब करतो. तुम्ही माझा ब्लॉग कुठून बघताय ते एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज आपली पेमेंट झाली बघा, पैसाच पैसा. बाकी इकडे पेमेंटचं काही टेन्शन नाही, बरोबर टायमावर भेटते. टायमावर म्हणजे काय, एक दिवस लवकर भेटली, 10 तारखेला पेमेंट होती. तर मग आता लागू आपल्या कामाला. सर्वात पहिले साफसफाई करून घेतली. ते गीच आवडत नाही आपल्याला, पुरं क्लीन पाहिजे. बाकी आता आपला मिजा तर पूर्णपणे रेडी आहे बाई. लॉलीपॉप क्रिस्पी वगैरे सर्व रेडी आहे. नूडल्स फक्त जरा कमी आहे, तर नूडल्स बॉईल करावं लागेल. चॉप्सी पण नाही, चॉप्सी पण फ्राय करावं लागेल. सर्वात पहिले मिरची कापून घेतो. ऑर्डर वगैरे आली तर परेशानी होईल, मिरची कापून द्यावं लागेल. काय ऑर्डर वगैरे आली तर काय, ऑर्डर आलीच बघा. लगेच पनीर चिल्लीची ऑर्डर आली. मस्तपैकी त्याला पिकअप करून दिलं बघा, धनिया वगैरे मारून. त्याच्यानंतर स्टॉक ऑर्डर आणि नूडल्स बॉईल करायला पाणी चढून घेतलं. बाकी भावांनो, तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडतात की नाही? आवडत असतील तर फॉलो बिलो करून घ्या की रे बाई. 5,000 करा की, ते 5,000 होईनाच गेले तर. त्याच्यानंतर जरासा बायसेल्फ मारला. अरे बाप, बायसेल्फला पंप बी आलाय की रे बाई. पाण्याला आली बघा आपल्या उकळी. नूडल्स कसं बॉईल करायचं ते सांगतो. सर्वात पहिले पाण्याला उकळी येईपर्यंत गरम करायचं. नंतर त्यामध्ये तेल ॲड करायचं. चाळणी फेकून कॅच पकडायची, गदाळी फिरवायची अशी. नंतर चेक करायचं नूडल्स बॉईल झालं का नाही. 70 ते 80% नूडल्स बॉईल करायचं, बाकी वाफावर शिजून जाते हो. नंतर त्यामध्ये त्याला पलटी मारून घ्यायची बाई चाळणीमध्ये. आणि नंतर त्यावरून थंड पाणी ॲड करायचं, त्यामुळे गिचगिच होत नाही. त्याच्यानंतर चॉप्सी फ्राय करून घेतली. बाकी भावांनो, बायोमध्ये लिंक आहे, जमलं तर यूट्यूबला तेवढं सबस्क्राईब करून घ्या की. हे लॉलीपॉपचा ऑर्डर आला, त्याला पिकअप करून दिलं. हे गांजराचा हलवा याची रेसिपी माझ्या आयडिओ टाकलेली आहे, चेक करा. हे लावली बघा आपली चॅनलची सेटिंग. तो चलो पब्लिक, हो गया आज का अपना काम पूरा खतम. बाकी आज पेमेंट झाली तर दलिंदर गुणानं बसतात काय. चिकन बिर्याणी बनवण्यासाठी क्वांटिटी करायला. तर चला भावांनो, आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. अशाच नवीन नवीन रेसिपी आणि ब्लॉग्स बघण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. जय महाराष्ट्र.